आपण पाहत आहात PB न्यूज। मी राजकुमार सुर्वे या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। रविवारी अवघी व्याड नगरी दुमदुमणार। व्याडच्या आधारवाडाचा गाव नागरी सन्मान करणार। अभिष्ट चिंतन सोहळ्याचं काउंटडाऊन सुरू। गाव भावनेने ओतप्रोत, युवकामध्ये कमालीचा उत्साह आणि जोश। व्याडचे समाजसेवी प्रेमकदादा बोंडे यांच्या नागरी सन्मान गौरव अभिष्ट चिंतन सोहळा अर्थात सहस्त्रदर्शन सोहळा आणि त्या सोहळ्यानिमित्त आधारवड गौरवग्रंथाचे प्रकाशन या भव्यदिव्य सोहळ्याचं आयोजन वाशिम जिल्ह्यातील व्याड गावच्या स्वामी विवेकानंद विद्यालयात सकाळी 10:30 वाजता रविवारी 7 जुलै रोजी करण्यात आला आहे। आता बातमी विस्ताराने। वाशिम जिल्ह्यातील व्याड गावचे समाजसेवी प्रेमकदादा बोंडे यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या अभिष्ट चिंतन गौरव सन्मान अर्थात सहस्त्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने रविवारी 7 जुलै रोजी व्याड त्यांच्या जन्मगावी मोठ्या सोहळ्याचं आयोजन केलं असून या आमदार अमित झनक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह माजी खासदार भावना गवळी, शिक्षक आमदार माननीय ॲडव्होकेट किरण सरनाईक, धीरजभाऊ लिंगाडे पदवीधर मतदारसंघ अमरावती विभाग, विजयरावजी जाधव माजी आमदार तथा संचालक शिपिंग कॉर्पोरेशन नवी दिल्ली, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माननीय श्री डॉक्टर अभय पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, स्वामी विवेकानंद हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माननीय ॲडव्होकेट दिलीप सरनाईक, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम तथा अध्यक्ष बालाजी सुतगिरणी मर्यादित रिसोड बाबारावजी खडसे, चक्रधरभाऊ गोटे उपाध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम, सुरेशभाऊ मापारी अर्थ व बांधकाम सभापती जिल्हा परिषद वाशिम, वैभव सरनाईक कृषी व पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषद वाशिम, विष्णुपंत भुतेकर संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना, महादेवराव ठाकरे वाशिम जिल्हा प्रमुख शिवसेना, एकनाथ शिंदे गट, रामभाऊ गाभणे माजी जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष वाशिम, सामाजिक कार्यकर्ते सीतारामजी वाळले माजी जिल्हा परिषद सदस्य तथा रिसोड तालुका अध्यक्ष भाजप स्वप्नभाऊ सरनाईक, गणेशराव हरिमकर तथा परिवर्तन चळवळीचे राज्याचे प्रमुख दीपक सोनवणे आदी मान्यवर या सोहळ्यासाठी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे। जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम तथा अध्यक्ष बालाजी सुतगिरणी मर्यादित रिसोड बाबारावजी खडसे, चक्रधरभाऊ गोटे उपाध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम, सुरेशभाऊ मापारी अर्थ व बांधकाम सभापती जिल्हा परिषद वाशिम, वैभव सरनाईक कृषी व पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषद वाशिम, विष्णुपंत भुतेकर संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना, महादेवराव ठाकरे वाशिम जिल्हा प्रमुख शिवसेना,
एकनाथ शिंदे गट, रामभाऊ गाभणे माजी जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष वाशिम, सामाजिक कार्यकर्ते सीतारामजी वाळले माजी जिल्हा परिषद सदस्य तथा रिसोड तालुका अध्यक्ष भाजप स्वप्नील सरनाईक, गणेशराव हरिमकर तथा परिवर्तन लोक चळवळीचे राज्याचे प्रमुख दीपक सोनवणे आदी मान्यवर या सोहळ्यासाठी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम तथा अध्यक्ष बालाजी सुतगिरणी मर्यादित रिसोड बाबारावजी खडसे, चक्रधरभाऊ गोटे उपाध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम, सुरेशभाऊ मापारी अर्थ व बांधकाम सभापती जिल्हा परिषद वाशिम, वैभव सरनाईक कृषी व पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषद वाशिम, विष्णुपंत भुतेकर संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना, महादेवराव ठाकरे वाशिम जिल्हा प्रमुख शिवसेना, एकनाथ शिंदे गट, रामभाऊ गाभणे माजी जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष वाशिम, सामाजिक कार्यकर्ते सीतारामजी वाळले माजी जिल्हा परिषद सदस्य तथा रिसोड तालुका अध्यक्ष भाजप स्वप्नील सरनाईक, गणेशराव हरिमकर तथा परिवर्तन लोक चळवळीचे राज्याचे प्रमुख दीपक सोनवणे आदी मान्यवर या सोहळ्यासाठी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. परिसरातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने विद्यालय सुरू केलं आणि हे 1993 पासून आजपर्यंत हे विद्यालय अतिशय यशस्वीपणे दादाच्या मार्गदर्शनाखाली, दादांच्या आशीर्वादाने हे चांगल्या पद्धतीनं विद्यालय सुरू आहे. आणि आम्ही शिक्षक म्हणून दादांचा जो सामाजिक दर्जा आहे, दादांचं जे सामाजिक कार्य आहे, त्यांची जी सामाजिक प्रतिष्ठा आहे ती जोपासण्याचं काम आम्ही सर्व विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी करत असतो. आणि मला सांगायला सार्थ अभिमान आहे, मी दादांच्या सानिध्यामध्ये 2000 पासून आलो, म्हणजे आज 24 वर्षापूर्वी त्यांच्या संपर्कात आलो. दादांनी मला एकच गोष्ट सांगितली की या मुलांना तुमच्याशिवाय बाहेर कोणी शिकवणारं नाही, मार्गदर्शन करणारं नाही. आमचे जे पालक आहेत ते सुद्धा साधारण परिस्थितीमध्ये आहेत, त्यांना सुद्धा शिक्षणाचं तेवढं काही देणं घेणं नाही. म्हणून ही गोरगरिबाची मुलं चांगली शिकली पाहिजे, त्यासाठी तुम्ही अतिशय प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. ही दादांनी 2000 मध्ये मला जे मार्गदर्शन केलं, त्यांच्या मार्गदर्शनानुसार सुद्धा मीच नव्हे, आमच्या विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, त्यांच्या जे काय कार्याला समोर नेण्याचं आम्ही काम करत आहोत. आणि येत्या रविवारी आपण जो काही कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे तो या विद्यालयामध्ये होणार आहे. मी आमच्या विद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि तुमची जी काही समिती आहे त्यांनी खऱ्या अर्थानं अतिशय प्रचंड मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे. तुम्ही जी काही पुस्तिका या ठिकाणी आधारवड नावाने काढत आहात, खऱ्या अर्थानं दादांचं जे काही आयुष्यातील चांगलं कार्य आहे ते त्यामध्ये तुम्ही समाविष्ट केलेलं आहे. मी पुन्हा एकदा तुमचे या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि दादांसारखं एक उत्तुंग व्यक्तिमत्व की जे आपण पाहतो, लोक आध्यात्मिक किंवा धार्मिक क्षेत्रामध्ये काम करतात खूप काही पुण्य मिळवण्यासाठी, पण दादांनी खऱ्या अर्थानं गोरगरिबांना मदत करून सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहून सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांनी जे कमावलेलं आहे, मला असं वाटतं त्याच्यापेक्षा मोठं कोणतं पुण्याचं कार्य असू शकत नाही. म्हणून दादांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देऊया, सदिच्छा देऊया. आणि तुम्ही ठेवलेला जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सहभागी आहोत. त्र्यंबकदादा बोंडे 81 वाढदिवसानिमित्त स्थापन झालेल्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा समितीने अनेक दिवसापासून या कार्यक्रमाची तयारी चालवली असून संतोष सकपाळ अध्यक्ष असलेल्या आणि
डॉक्टर विश्वनाथ गायकवाड स्वागतात असलेल्या, तसेच संतोष भिशडे, अशोक बोंडे आदी उपाध्यक्ष असलेल्या आणि एकूणच या समितीने हा कार्यक्रम न भूतो न भविष्यती करण्याचा चंगच बांधला असून गावातील तरुणाईमध्ये मोठा उत्साह आहे आणि कार्यक्रम जसा जवळ येत आहे तशी कार्यक्रमाला तयारीसुद्धा मोठी तयारी होत आहे असं एकूण वातावरण दिसते.